जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीला तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीर्घकाळ ब्लॅकमेल करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यश महेंद्र जैन या संशयित आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमस्कार, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. आज जळगावच्या चाळीसगाव मध्ये जे घडलंय ते ऐकून तुमचं डोकं सटकल्याशिवाय राहणार नाही. मेडिकलचं शिक्षण घेणारी मुलगा आणि मुलगी, उद्याचे डॉक्टर, ज्यांच्या हातात लोकांचा प्राण वाचवायची जबाबदारी येणार होती, ते आज पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवतायत. पण मुद्दा फक्त गुन्ह्याचा नाही, मुद्दा लायकी आणि अक्कल गहाण ठेवण्याचा आहे. अरे तू कसला मेडिकलचा अभ्यास करतोयस? तुला डॉक्टर नाही, तुला एखाद्या अडगडीतल्या नाल्यात टाकायला हवं. एखाद्या मुलीचे प्रायव्हेट फोटो काढून तिला 8,12,000 रुपये आणि 90 ग्रॅम सोनं लुटायला तुला लाज नाही वाटली का? हरामखोरपणाची सीमा असते. तू जो हा धंदा मांडलाय ना, तुझ्या मोबाईलमध्ये इतरही मुलींचे फोटो सापडलेत, ही तुझी मर्दानगी आहे का? हा तुझा सुशिक्षितपणा आहे? तुला प्रेम कळत नाहीच, पण तुला माणुसकी नावाचा शब्द तरी माहितीये का? असल्या नीच प्रवृत्तीच्या लोकांमुळे आज समाज सडलाय. आता वळूया त्या मुलीकडे. काही तू मेडिकलला शिकतेस, उद्याची डॉक्टर होणार आहेस. तुझी अक्कल कुठे गहाण ठेवली होतीस? प्रायव्हेट फोटो गेलेच कसे त्या मुलाकडे? व्हिडिओ कॉलवर नग्न होणं किंवा आपले प्रायव्हेट फोटो कोणत्याही ऐरागैऱ्याला पाठवणं हे कोणत्या पुस्तकात शिकवलंय? आई वडिलांचा विचार नाही आला तुझ्या डोक्यात? ज्या बापाने रक्ताचं पाणी करून तुला मेडिकलच्या फीससाठी पैसे भरले, ज्या आईने तुझी स्वप्न डोळ्यात साठवली, त्या मायबापाची अब्रू धुडीला मिळवताना तुझे हात थरथरले नाहीत का? ही कसली तुझी मॉडर्न पिढी? तुमची स्वप्न मोठी आहेत की तुमची ही असली घाणेरडी कृत्ये? आजकालच्या पोरांना प्रेम म्हणजे फक्त बेडरूम आणि शरीर वाटायला लागलंय. प्रेम की वासना? जर समोरचा माणूस तुमचे फोटो मागत असेल तर ते प्रेम नाही, तो व्यापार आहे, हे साध्या डोक्याला समजत नाही का? सावधान व्हा. मोबाईल हातात आलाय म्हणजे जग जिंकलंय असं समजू नका. हेच तंत्रज्ञान आज तुमच्या आयुष्याची राखरांगोळी करतंय. एका चुकीच्या क्लिकमुळे अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. अरे लाजा बाळगा थोड्या. शिक्षण हे डोक्यात प्रकाश पाडण्यासाठी असतं, काळोख पसरवण्यासाठी नाही. आज त्या मुलाला पोलीस चोपतीलच, पण त्या मुलीच्या आयुष्यावर लागलेला हा डाग कधी धुतला जाईल? अक्कल नसेल तर मेडिकलची डिग्री काय कामाची, आणि नियत नसेल तर माणूस म्हणून जगण्याची तुमची लायकी काय? मायबापांनो, आता तरी जागे व्हा. पालकांसाठी खास संदेश आहे. मुलांना मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठवलं की पालकांचं कर्तव्य संपत नाही. तिथून खरं कर्तव्य सुरू होतं. चाळीसगावच्या या घटनेतून सर्व पालकांनी धडा घेण्याची गरज आहे. पहिलं तर पैशांचा हिशोब ठेवा. आपली मुलगी 8 लाख रुपये आणि 90 ग्रॅम सोनं एका मित्राला देते, हे आई वडिलांना कसं कळत नाही? मुलांकडे अफाट पैसा किंवा सोनं कुठून येत आहे आणि कुठे जात आहे यावर बारीक लक्ष ठेवा. संवादातील दरी सांधा. मुलांशी इतकं मैत्रीचं नातं ठेवा की कोणत्याही संकटात त्यांनी आधी तुम्हाला फोन करावा. कोणा ब्लॅकमेलरला पैसे देऊ नयेत. डिजिटल साक्षरता ठेवा. मुलं मोबाईलवर काय करतात, कोणाशी बोलतात यावर वॉच असणं म्हणजे स्वातंत्र्य हिरावून घेणं नाही, तर त्याचं संरक्षण करणं आहे. तुमच्या कष्टांची किंमत त्यांना सांगा. बापाने रक्ताचं पाणी करून कमावलेला पैसा जेव्हा मुलं अशा घाणेरड्या कृत्यात उडवतात, तेव्हा त्या बापाच्या काळजाचे तुकडे होतात. मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवा. शेवटी इतकंच सांगावंसं वाटतं, यश महेंद्र जैन सारख्या नराधमांना कठोर शिक्षा होईलच, पण समाजातल्या प्रत्येक तरुण तरुणीने हे लक्षात घ्यावं की मोबाईलच्या एका क्लिकवर तुमचं भविष्य अवलंबून आहे. तुमची एक चूक तुमच्या आई वडिलांची मान समाजात कायमची खाली झुकवू शकते. शिक्षण डोकं उघडण्यासाठी असतं, कपडे उतरवण्यासाठी नाही. सुधरा रे सुधरा, नाहीतर ही डिजिटल दुनिया तुम्हाला असं नग्न करेल की समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. पालक जागरूक होतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशाच सोशल अवेअरनेसच्या एका टॉपिकवर. धन्यवाद.